लेंडोहळ पुलाला पुन्हा पडले भगदाड, मजबूत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. संकेश्वर बांदा महामार्गाचे काम सुरू असून मागील महिन्यात लेंडोहळ वरील पुलाला भगदाड पडून वाळूने भरलेला डंपर अडकला होता. कित्येक तास वाहतूक ठप्प झाली होती आणि आजही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. पुन्हा एकदा या लेंडोहळवरील पुलाला भगदाड पडल्यामुळे पुलाच्या मजबूतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अगोदर पडलेले भगदाड स्लॅब टाकून बंद केल्यानंतर आता दुसऱ्या बाजूला भगदाड पडले आहे. या नवीन पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन पुलाची नवीन बांधणी व्हावी अशी वेळोवेळी मागणी होत असताना प्रशासकीय अधिकारी पावसाळ्याचे कारण सांगत याबाबत असमर्थता दर्शवित आहेत. आजऱ्यातील काही जागृत नागरिकांनी या अगोदर निवेदने देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून सुद्धा याला यश आलेले नाही. त्याच पुलावर रस्ता करण्याचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला अचानक भगदाड पडले. प्रसारमाध्यमे आणि लोकांना समजू नये म्हणून तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यावर फळ्या आणि पोते टाकून झाकले आहे. तेथील अधिकाऱ्याला आमच्या प्रतिनिधीने याबाबत विचारले असता मुझे कुछ पता नाही असे म्हणत निघून गेला. पुन्हा एकदा या पुलाच्या मजबूतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर प्रशासनाने योग्य पावले उचलावी आणि भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेपासून बचाव करावा अशी मागणी सुज्ञ नागरिकातून होताना दिसत आहे. आजरा प्रतिनिधी हसन तकीलदार.